आता नवीन गाडी आली म्हटल्यावर देवदर्शन तर झालंच पाहिजे ना. आणि योगायोगाने ना दत्तजयंतीसुद्धा होती. मग म्हटलं चला आपण देवदर्शन करून येऊया नृसिंहवाडीला जाऊन. मम्मीसुद्धा होती. मग म्हटलं तिचंसुद्धा दर्शन होऊन जाईल. अगदीच उशिराने आम्ही निघालो होतो संध्याकाळी. दत्तजयंतीच्या आधीच 1-2 दिवस आम्ही गेलो होतो, त्याच्यामुळे एवढी काही फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे दर्शन खूप व्यवस्थित झालं. त्यानंतर मी जेवण केलं एके ठिकाणी. आजकाल हे असं साधं जेवणच जेवायला मला फार आवडतं. रात्री उशिराने घरी पोहोचलो. नेक्स्ट डेला पुन्हा मग मम्मीचे एक फ्रेंड आहेत, तर त्यांच्या घरी आम्ही जायला निघालो. फर्स्ट टाईम मी कार चालवली आमची स्वतःची जी आहे ती. एक्सपिरियन्स तर खूप भारी होता. त्यानंतर घरी आलो आणि व्हिडिओ कॉल केला होता दीदीला. तर राज, नंदिनी, आरव आणि जीजूंचं हे असं काहीसं चालू होतं आणि खूप मजा येत होती. ते व्हॉट्सअपचे जे इफेक्ट आहेत ना व्हिडिओ कॉलचे ते पाहून, हे वेगवेगळे इफेक्ट्स लावून ना आमचं टाइमपास चालू होतं आणि राज, नंदिनीने खूप एन्जॉय केलं ते. त्यानंतर नेक्स्ट डेला पुन्हा आम्ही गेलो होतो ज्योतिबा मंदिरला. इथे सुद्धा गर्दी अशी विशेष जास्त काही नव्हती, त्याच्यामुळे आमचं दर्शन निवांत अगदी झालं होतं. सगळीकडे असा हा परिसर ना गुलालाने माखला होता. म्हणलं तुम्हालाही दर्शन घडवून देऊयात. त्यानंतर ना लिंबू सरबत घेताना मला एक ठिकाणी नजर गेली आणि पाहते तर इतका मोठा डोसा, बापरे, मला बघूनच हसू येत होतं. अननस खाण्याचा मोह तर आमचा काही आवरला नाही, त्याच्यामुळे लगेच तिथे घेतला आणि खायला सुरुवात केली. इथून मग आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चलो बाय.